हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी. आज आपण सेल सायकल आणि सेल डिव्हिजन याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 2024 पासून, म्हणजे 2024च्या आधी 2017पर्यंत आणि त्याच्याही थोडे आधीचे जे तुमच्या NCERTतले आहेत, हे सर्व क्वेश्चन्स आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला बघा, पहिला क्वेश्चन काय दिला आहे. अमंग युकॅरिओट्स रेप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस इन. युकॅरिओटिक सेलमध्ये जेव्हा सुद्धा तुमचं सेल डिव्हिजन होतं, कुठल्या फेजमध्ये DNA रेप्लिकेशन होत असतं. तर बघा, आपल्या ऑप्शन दिले एम फेज, एस फेज, G1 फेज, G2 फेज. खूप कॉमन क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा क्वेश्चन रिपीट होतं. तर फक्त एस फेजमध्येच आपलं DNA रेप्लिकेशन होत असतं, म्हणून याच फेजला आपण काय म्हणत असतो, सिंथेटिक फेज किंवा सिंथेसिस फेज. एम फेजमध्ये तुमचं ॲक्च्युअल डिव्हिजन होतं. जी तुमची DNA प्रिपरेशन आहे किंवा DNA रेप्लिकेशन आहे, ही सेलच्या प्रिपरेटरी फेजमधला एक पार्ट आहे. म्हणजे या फेजमध्ये सेल डिवाइड होते, प्रिपरेशन करत नाही, म्हणजे डिरेक्ट हे ऑप्शन तुमचं कट झालं. G1 फेजमध्ये काय होत असतं, G1 फेजमध्ये तुमचे काही RNAs वगैरे सिंथेसिस होतात, काही एन्झाईम सिंथेसिस होतात, जे एस फेजसाठी लागणार आहेत. एस फेजमध्ये तुमचं काय होणार, DNA रेप्लिकेशन होणार. G2 फेजमध्ये जे उरलेले सेल ऑर्गेनेल्स आहेत, जसं क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, हे रेप्लिकेट होत असतात. त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, एस फेज. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग दिलेलं आहे. एम फेज, G2 फेज, क्विसेंट स्टेज आणि G1 फेज. तर एम फेजमध्ये तुमचं काय होत असतं, इक्वेशनल डिव्हिजन होत असते. द नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन्स सेम इन द डॉटर सेल. त्यामुळे जे एमचं ऑप्शन आहे ते तुमचं येईल 4 ऑप्शन. मग यामध्ये चेक करायचं, असं बी किंवा सी या दोघींमध्ये एचं 4 दिलं आहे, सो तुमचा यामध्ये ए ऑप्शन आणि डी ऑप्शन कॅन्सल होतो. ओके. देन नेक्स्ट बघा, जे तुम्हाला जवळचं वाटते ते जोडून पाहिजे. नेक्स्ट बघा, G2 फेजमध्ये काय होत असतं, G2 फेजमध्ये तुमचे काही प्रोटीन्स वगैरे सिंथसाइज होत असतात. किंवा आपण दुसरं, जर तुम्हाला यामध्ये आणि यामध्ये कन्फ्युजन होत असेल, ओके, बऱ्याच मुलांना होतं, त्यामुळे क्विसेंट स्टेज हीच तुमची कुठली फेज असते, G0 फेज. ही G0 फेज यामध्ये सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह जरी असली तरी डिव्हिजन कसं असतं, इनॅक्टिव्ह असतं. या फेजमध्ये सेल डिवाइड करत नाही, म्हणजे सीचं तुमचं काय असणार आहे, सेकंड. मग या दोनमध्ये चेक करायचं, सीचं सेकंड इथं दिलेलं आहे, म्हणजे तुमचं करेक्ट ऑप्शन सी आहे. आता याला आपण क्रॉस चेक करू. बघा, ए मध्ये दिलेलं आहे 4 नंबरचं ऑप्शन. एम फेज इक्वेशनल डिव्हिजन बरोबर आहे. त्यानंतर बघा, G2 फेज म्हणजे ज्या फेजमध्ये तुमचे काय बनत असतात, प्रोटीन सिंथेसाइज होतात G2 फेजमध्ये. नंतर तुमची आहे G1 क्विसेंट स्टेजमध्ये काय होणार, तुमची इनॅक्टिव्ह फेज आहे. इनॅक्टिव्ह फेजमध्ये कुठल्याही प्रकारचं तुमचं काय होत नसतं, सेल डिव्हिजन. इथं जे इनॅक्टिव्ह दिलेलं आहे हे सेल डिव्हिजनसाठी दिलेलं आहे, पण जर मेटाबॉलिझमसाठी दिलेलं असलं तर मेटाबॉलिकली ही फेज ॲक्टिव्ह असते, फक्त सेल काय होत नसते, डिवाइड होत नसते. त्यानंतर नेक्स्ट आहे G1 फेजचं काय दिलेलं आहे बघा, इंटरवल बिटवीन मायटोसिस अँड इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन. मग इंटरवल, मायटोसिस नंतर एक इंटरवल आणि इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन कुठल्या फेजमध्ये होत असतं, एस फेज. बरोबर आहे, म्हणजे एम फेज आणि एस फेजच्या मध्ये तुमची कुठली फेज येते, G1 फेज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट, आणि या स्टेटमेंट्सपैकी तुम्हाला सांगायचं आहे कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. तर बघा, फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे, ड्युरिंग G0 फेज ऑफ सेल सायकल द सेल इज मेटाबॉलिकली इनॅक्टिव्ह. आत्ताच आपण डिस्कस केलं की G0 फेजमध्ये सेल ही मेटाबॉलिकली कशी असते, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. ओके, फक्त काय होत नाही, फक्त डिव्हिजन होत नसते. त्यामुळे स्टेटमेंट हे पहिलं स्टेटमेंट तुमचं कसं आहे, रॉंग स्टेटमेंट आहे. लक्षात ठेवा, मागे जे आपण इनॅक्टिव्ह म्हटलं त्यात मेटाबॉलिझम दिलेलं नव्हतं, इट इज रिलेटेड टू सेल डिव्हिजन. ओके. आणि ऑप्शनही दुसरा नव्हता. देन स्टेटमेंट सेकंड बघा, द सेंट्रोझोम अंडरगोज ड्युप्लिकेशन ड्युरिंग एस फेज ऑफ इंटरफेज. बरोबर, जेव्हा तुमची सेल ही प्रिपरेटरी फेजमध्ये असते, प्रिपरेटरी फेज म्हणजे इंटरफेजच्या एस फेजमध्ये 2 प्रॉमिनंट इव्हेंट होत असतात बेटा. एक तुमचं DNA डुप्लिकेट होतं, DNA रेप्लिकेशन होतं, आणि सेकंड म्हणजे तुमचे सेंट्रिओल्स असतात. सेंट्रिओल्स म्हणजे सेंट्रोझोम, हे सुद्धा डुप्लिकेट होत असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट काय तुमचं करेक्ट. त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन काय येईल बघा, स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द सेंट्रिओल अंडरगोज डुप्लिकेशन. लास्ट एक्सप्लेनेशन आत्ताच बघितलं की एस फेजमध्येच तुमचं काय होतं, DNA आणि सेंट्रिओल्स हे रेप्लिकेट होत असतात. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड ऑप्शन, बी ऑप्शन, एस फेज. नेक्स्ट बघा, मॅच द लिस्ट. अगेन तुम्हाला फेजेसच्या
त्या फेजमध्ये कुठल्या घटना घडतात किंवा कुठले मार्क्स आहेत ते बघायचे. एस फेज आपल्याला माहिती, एस फेजमध्ये काय होत असतं, DNA रेप्लिकेशन होतं. दोनच गोष्टी होतात, 3 गोष्टी बेसिकली, DNA रेप्लिकेशन, त्यानंतर आता आपण बघितलं सेंट्रिओलचं डुप्लिकेशन, आणि अजून एक गोष्ट होत असते जी पॅकेजिंगसाठी लागत असते, हिस्टोन प्रोटीनचं रेप्लिकेशन, ते सुद्धा तुमच्या एस फेजमध्ये होतं. मग बघा एचं 4 हे तुम्हाला इथंच दिसतंय. सो तुम्हाला बाकी ऑप्शन्स बघायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे एचं 4. सो करेक्ट ऑप्शन इज सी. आपण एकदा क्रॉस चेक करू. बघा एचं 4 दिलंय. त्यानंतर G2 फेजचं दिलेलं आहे तुम्हाला इनॅक्टिव्ह फेज. ओके, इथं टायपिंग एरर आहे काहीतरी, एक सेकंड. ओके, सो इथं ऑप्शन्समध्ये टायपिंग एरर आहे. इथं तुमचा थर्ड ऑप्शन रिपीट झाला, इथं पाहिजे होतं 4th ऑप्शन. ओके, असं ऑप्शन्स हवं होतं. आता बघा, तर आपल्याला फर्स्ट माहिती आहे एस फेजमध्ये तुमचं काय होणार, DNA रेप्लिकेशन, म्हणजे तुमचं C किंवा D यापैकी ऑप्शन असू शकते, A आणि B नसणार आहे. त्यानंतर बघा सेकंड दिलंय G2 फेजमध्ये आपलं काय होत असतं, आत्ताच आपण बघितलं, प्रोटीन सिंथेसाइज होत असतात, त्यामुळे ऑप्शन नंबर बीचं 1. त्याच्यानंतर बघा क्युसेंट स्टेज, हा क्वेश्चन आय थिंक रिपीट होतोय. क्युसेंट स्टेजमध्ये तुमचं काय होतं, सेकंड फेज, दॅट इज इनॅक्टिव्ह फेज, आणि G1 फेजमध्ये काय होणार तुमचं इंटरवल बिटवीन. हा आत्ताच आपण सॉल्व्ह केला, रिपीट झाला हा क्वेश्चन. नेक्स्ट बघा सम डिवायडिंग सेल्स, अच्छा यामध्ये मग करेक्ट आन्सर तुमचं काय येणार, D. नेक्स्ट बघा सम डिवायडिंग सेल्स एक्झिट द सेल सायकल अँड एंटर द व्हेजिटेटिव्ह इनॅक्टिव्ह स्टेज. काही सेल्स ज्या असतात त्या सेल सायकल सोडून एका इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये जातात, आणि ती स्टेज ही कधी चालू होते बघा, दिस कॉल्ड ॲज क्युसेंट स्टेज. द प्रोसेस अकर्स ॲट द एंड ऑफ. बघा ही तुमची सेल सायकल आहे. सेल सायकलला आपण असं डिवाइड करतो, G1 फेज, S फेज आणि G2 फेज, ही तुमची M फेज. मग यामध्ये G0 कुठे स्टार्ट होते बघा, G0 म्हणजे क्युसेंट स्टेज. काय होत असतं, जेव्हा तुमची ही M फेज संपते, या M फेज नंतर एखादी सेल G0 फेजमध्ये जाते, आणि G0 फेजमध्ये गेल्यानंतर ही सेल आपलं डिव्हिजन थांबवते कुठपर्यंत, जोपर्यंत या सेलला पुढून म्हणजे आपल्या ब्रेनकडून कुठलं सिग्नल येत नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या हार्टच्या सेल्स या एकदा डिवाइड झाल्यानंतर G0 फेजमध्ये जातात, अनलेस वरतून त्यांना ऑर्डर येत नाही तोवर त्या डिवाइड करत नाही. मग कुठल्या फेजच्या एंड नंतर ही फेज चालू झालेली आहे, तर M फेजच्या एंड नंतर ही फेज चालू झाली. सो करेक्ट ऑप्शन इज M फेज. त्यानंतर बघा आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू G1 फेज ऑफ इंटरफेज. G1 फेजसाठी करेक्ट हे व्यवस्थित वाचायचं की इथं करेक्ट विचारलं आहे का इनकरेक्ट विचारलं आहे. ओके, सो आपल्याला करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे रिगार्डिंग टू G1 फेज ऑफ इंटरफेज. मग G1 फेजमध्ये बघा फर्स्ट तुमचं दिलं आहे रिऑर्गनायझेशन ऑफ सेल कंपोनंट्स टेक्स प्लेस. ओके, सेकंड दिलेलं आहे सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह, ग्रोज बट डज नॉट रेप्लिकेट इट्स DNA. थर्ड न्यूक्लियर डिव्हिजन टेक्स प्लेस. फोर्थ DNA सिंथेसिस ऑर रेप्लिकेशन टेक्स प्लेस. बघा जे रॉंग आहे ते आपण आधी काढून टाकू. DNA सिंथेसिस होणार का, कुठली फेज विचारली आहे, G1 फेज. DNA सिंथेसिस कुठे होतं, S फेजमध्ये होतं. त्यानंतर बघा न्यूक्लियर डिव्हिजन सुद्धा तुमची होत नसते, ती M फेजमध्ये होते, कारण तुमची इंटरफेज G1 फेज ही कशात येते, इंटरफेज तुमची कसली फेज आहे, प्रिपरेटरी फेज, ज्यामध्ये फक्त प्रिपरेशन होईल. सो हे ऑप्शन सुद्धा कॅन्सल झालं. त्यानंतर A ऑप्शन बघा रिऑर्गनायझेशन ऑफ सेल कंपोनंट्स टेक्स प्लेस, जसं की तुमचं न्यूक्लियर मेम्ब्रेन परत आली, बाकी जे ER वगैरे होते ते सुद्धा परत आले. या स्टेटमेंटचा अर्थ हा होतो की तुमचे जे सेल ऑर्गेनल्स होते ते परत तिथं आले आणि रिऑर्गनाइज झाले. मग हे कुठल्या फेजमध्ये होतं, हे टिलो फेजमध्ये होतं. सो हेही ऑप्शन तुमचं कॅन्सल झालं. करेक्ट ऑप्शन काय तुमचं बघा, G1 फेजमध्ये सेल ही मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते, ग्रो होत असते, पण DNA रेप्लिकेट करत नाही. बरोबर आहे, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. ओके, का, कारण या G1 फेजमध्ये काय बनत आहेत, तुमचे mRNA बनत आहेत, काही प्रोटीन्स बनत आहेत, आणि काही सेल ऑर्गेनल्स रेप्लिकेट करतात, म्हणजे मेटाबॉलिझम चालू आहे. पण या फेजमध्ये DNA रेप्लिकेशन होत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज B ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ मायटोटिक सायकल करेक्ट सिक्वेन्स काय मायटोसिसचा, आपण मायटोसिसला 2 फेजेसमध्ये डिवाइड करतो, इंटरफेज आणि M फेज. मग इंटरफेजमध्ये आधी तुमचं काय असतं, G1, S, G2 आणि मग नंतर M फेज. ओके, सो हा तुमचा करेक्ट सिक्वेन्स आहे. बघा कुठे दिलेला आहे हा सिक्वेन्स, ऑप्शन नंबर C, G1 फेज, S फेज, G2 फेज अँड M फेज. सो करेक्ट ऑप्शन इज C ऑप्शन.
त्यानंतर 2019चे क्वेश्चन्स इथून स्टार्ट होतात बघा. सेल इन G0 फेज. G0 फेज म्हणजे कुठली स्टेज? क्विसेंट स्टेज. या स्टेजमध्ये सेल काय करत असते? सो या सेल फेजमध्ये सेल काय करत असते? G0 फेजमध्ये एक्झिट द सेल सायकल, एंटर सेल सायकल, सस्पेंड सेल सायकल और टर्मिनेट द सेल सायकल. बघा आपण काय म्हणतो, ही जी तुमची एम फेज आहे, एम फेज नंतर तशी तर तुमची G1 स्टार्ट होते, S आणि G2. पण जेव्हा सेल G0 फेजमध्ये जाते तेव्हा सेल सायकल कंप्लीट करून सेल काय करत असते? एक्झिट घेत असते. आलं लक्षात? सेल सायकल कंप्लीट केल्यानंतर G0 फेजमध्ये जेव्हा सेल जाते ती काय करते बेटा? सेल सायकल एक्झिट करत असते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, करेक्ट सिक्वेन्स ऑफ फेजेस ऑफ सेल सायकल. सेम क्वेश्चन 2020 मध्येही रिपीट झाला होता आणि 2019 मध्ये सुद्धा आला आहे. आपल्याला करेक्ट सिक्वेन्स माहिती आहे, G1 फेज, S फेज, G2 फेज अँड देन M फेज. दिस इज द करेक्ट सिक्वेन्स. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, DNA रेप्लिकेशन इन बॅक्टेरिया अकर्स. बॅक्टेरिया 2017चा क्वेश्चन आहे की बॅक्टेरियामध्ये DNA रेप्लिकेशन कसं होतं? पहिलं तर बॅक्टेरियामध्ये ए मायटोसिस होतं, कंप्लीट मायटोसिस होत नाही कारण ज्या फेजेस असतात त्या क्लिअरली दिसत नाहीत. ओके, मग यात आपल्याला विचारले DNA रेप्लिकेशन. मग आपण इथं S फेज म्हणणार का? नाही, कारण आपण बघतो की बॅक्टेरिया ही सिंगल सेल आहे आणि याच्यामध्ये इतकं प्रॉमिनंट सेल डिव्हिजन होत नसतं. मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणलं होतं? ए मायटोसिस. ओके, ए मायटोसिस होतं. मग बॅक्टेरियामध्ये कसं होणार बघा, बॅक्टेरियलमध्ये जर आपण बघितलं तर एक सिंपल बायनरी फ्युजन होतं. ओके, हा बॅक्टेरियल सेल आहे. सर्वात आधी हा इलॉंगेट होणार आणि न्यूक्लिअर डिव्हिजन होणार. न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर 2 डॉटर सेल्स बनतील. अशा पद्धतीने हे डिव्हिजन होतं. मग ऑप्शन्स बघा, विदिन द न्यूक्लिओलस. पहिले तर बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोटिक असल्यामुळे त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस हे ॲब्सेंट आहे. ओके, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल, न्यूक्लियस हे सगळंच ॲब्सेंट असतं बॅक्टेरियामध्ये. त्यानंतर नेक्स्ट हे 2 ऑप्शन कट झाले. पुढचं ऑप्शन बघा, प्रायर टू फ्युजन. हे जे आपण केलं आहे ना, ही प्रोसेस जेव्हा तुमचा बॅक्टेरिया इलॉंगेट झाला, इलॉंगेट झाल्यानंतर ब्रेक झाला. फ्युजनचा अर्थ काय होतो? ब्रेक होणे. मग याचा अर्थ या प्रोसेसला आपण काय म्हटलं? फ्युजन. आणि फ्युजनच्या जस्ट आधी तुमचं काय झालं आहे? कॅरिओकायनेसिस. ओके, आता याला आपण कॅरिओकायनेसिस तर नाही म्हणू शकत, जो DNA आहे, कारण न्यूक्लियस नाही आहे बॅक्टेरियाकडे. हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय? दिस इज न्यूक्लियोफोर, नॉट न्यूक्लियस. दिस इज न्यूक्लियोफोर किंवा आपण याला म्हणू शकतो जेनोफोर. ओके, सो यामध्ये काय होतंय बघा, जो जेनेटिक मटेरियल आहे किंवा जेनोफोर किंवा आपण याला म्हणतो न्यूक्लिओइड. ओके, हा जो न्यूक्लिओइड आहे, हा न्यूक्लिओइड काय करणार? डिवाइड करणार. ओके, रेप्लिकेट करणार, डबल होणार जस्ट बिफोर द फ्युजन. त्यामुळे करेक्ट आन्सर काय तुमचं? प्रायर टू द फ्युजन, जस्ट बिफोर द. आणि नेक्स्ट दिलेलं बघा, जस्ट बिफोर ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? DNA पासून RNA बनवणे. ओके, या प्रोसेसचं डिव्हिजनमध्ये काहीच घेणं देणं नाही. तर आपल्याला काय विचारलंय? DNA रेप्लिकेशन इन बॅक्टेरिया कधी होणार? जस्ट बिफोर द फ्युजन. ओके, हा न्यूक्लिओलस नाही आहे, सॉरी न्यूक्लियस नाही आहे, याला आपण काय म्हणायचं? न्यूक्लिओइड म्हणायचं किंवा आपण याला म्हणायचं जेनोफोर. ओके, आय थिंक मी आधी न्यूक्लियस बोलली होती. न्यूक्लियस न म्हणता आपण याला म्हणतो न्यूक्लिओइड, कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियस इज ॲब्सेंट. सो क्लिअर, जस्ट प्रायर टू द फ्युजन, ऑप्शन नंबर बी, फ्युजनच्या आधी. त्यानंतर बघा नेक्स्ट, अ बॅक्टेरियम सेल्स. अच्छा, हा जो क्वेश्चन आहे हा थोडा जुना क्वेश्चन आहे, 1998चा क्वेश्चन आहे. पण एक न्यूमरिकल आहे एक टाईपचं. याच्याने तुम्हाला हेल्प होईल जर अशा रिलेटेड क्वेश्चन्स आणि दुसऱ्या चॅप्टर्समध्ये सुद्धा हे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, पण आपण याला सध्या सेल सायकलमध्ये इन्क्लूड केलं. बघा या क्वेश्चनला नीट वाचा, यात काय दिलेलं आहे? अ बॅक्टेरियम सेल डिवाइड्स एव्हरी 35 मिनिट्स. म्हणजे तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. ओके, टाईम दिलेला आहे की प्रत्येक 35 मिनिटानंतर एक बॅक्टेरियल सेल काय करत असते? डिवाइड करत असते. पुढे दिलं आहे, इफ कल्चर कंटेनिंग 10 to the power 5 सेल्स पर मिलीमीटर. ओके, जर एखादा बॅक्टेरियल कल्चरमध्ये 10 to the power 5 पर मिलीलीटर हे ग्रोन केला जात आहे किती मिनिटासाठी? नेक्स्ट 175 मिनिट्ससाठी. फॉर 175 मिनिट्स. मग व्हॉट विल बी द सेल कॉन्सन्ट्रेशन पर ml आफ्टर 175 मिनिट्स. म्हणजे एखादी बॅक्टेरियल सेल
ओके, ही 35 मिनिटांनी, दर 35 मिनिटांनी काय करते, रेप्लिकेट करते. म्हणजे पहिल्या 35 मिनिटाला एकापासून 2 सेल्स बनतील, पुढच्या 35 मिनिटाला 2 पासून तुमच्या 4 सेल्स बनतील, असं हे डिव्हिजन होत असणार. तर तुम्हाला काय करायचं आहे की पुढच्या 175 मिनिटमध्ये या कल्चरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, कल्चरचं व्हॉल्यूम पण दिलेलं आहे, या कल्चरमध्ये टोटल किती सेल्स असतील. तर बघा याला आपण कसं सॉल्व्ह करतो. टोटल तुम्हाला किती टाइम दिलेला आहे, 175 मिनिट्स दिलेत. ओके, आणि या 175 मिनिट पैकी किती, प्रत्येक सेल किती टायमाला डिवाइड होते, 35 मिनिट नंतर डिवाइड होते. मग 175 डिवाइड बाय 35, याच्याने तुम्हाला कळतंय की किती तुम्हाला सायकल्स लागतील. ओके, सो याचं इथं तुमचं आन्सर येतं 5. ओके, मग याच्यासाठी फॉर्म्युला आहे, एक सेल जेव्हा डिवाइड होते, ओके, एक बॅक्टेरियल सेल जेव्हा डिवाइड होते, एका पॅरेंट सेलपासून किती डॉटर सेल्स मिळतात तुम्हाला, 2. मग याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे 2 to the power 5 इंटू तुम्हाला कल्चर मीडियम किती दिला आहे, 10 to the power 5. मग याचा आन्सर येतो तुमचं 32 इंटू 10 to the power 5. मग करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. चला, सो करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. कसं काढलं, जो टाइम दिला आहे म्हणजे किती वेळेत ते आपण घेतलं, त्याच्यानंतर जो स्टँडर्ड टाइम आहे की दर सेल किती मिनिटाला डिवाइड होते त्याच्याने डिवाइड करून तुम्ही नंबर ऑफ हे काढू शकतात. आणि त्यालाच तुम्ही किती डॉटर सेल जनरेशनमध्ये, नंबर ऑफ जनरेशन किती डॉटर सेल्स बनत आहेत, 2 डॉटर सेल्स एका डिव्हिजनपासून, आणि मग त्याला तुम्ही काय करायचं, अप टू पॉवर करून मल्टिप्लाय करायचं जितके तुमचे व्हॉल्यूम आहेत तितकं. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता यातले आपले एमफेज आणि मायटोसिसशी रिलेटेड क्वेश्चन आहेत. सो 2022चा क्वेश्चन आहे बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग, ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग नेवर अकर्स ड्युरिंग मायटोटिक सेल डिव्हिजन. बघा प्रश्न नीट वाचा, काय विचारलंय, नेवर अकर्स म्हणजे जे होत नसतं मायटोटिक सेल डिव्हिजन, म्हणजे तुम्हाला विचारलंय रिलेटेड टू मायटोसिस. ओके, मुवमेंट ऑफ सेंट्रिओल्स टुवर्ड्स अपोजिट पोल होतात का, बरोबर. जर मायटोसिसची पहिली फेज बघितली, प्रोफेज, तर सेंट्रिओल्स अपोजिट पोलला जातात. त्यानंतर पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोमची पेअरिंग ही तुमची मायटोसिसमध्ये कधीच होत नाही. ही कुठे होत असते, ही मिओसिसमध्ये होत असते. का, कारण पुढे या होमोलॉगस क्रोमोझोम्सच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये तुम्हाला काय करायचं, क्रॉसिंग ओव्हर करायचे, त्यामुळे हे मायटोसिसमध्ये होत नाही. कॉइलिंग अँड कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिड्स बरोबर होत असतं. कॉइलिंग अँड कंडेन्सेशन प्रोफेजमध्ये स्टार्ट होतं, आणि स्पिंडल फायबर्स कुठे अटॅच करतात, कायनेटोकोरला अटॅच करतात. त्यामुळे ACD या तिन्ही गोष्टी मायटोसिसमध्ये घडतात. काय घडत नाही, दॅट इज पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. सो करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. बघा, जेव्हा तुमचा करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा हे झाले किंवा नाही झाले, ट्रू फॉल्स, त्याखाली अंडरलाईन करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं की काय विचारलंय. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, घाईघाईमध्ये करेक्ट वाचलं आणि पहिलं स्टेटमेंट करेक्ट असतं, तुम्ही ऑप्शन ए टिक करून मोकळे व्हाल. अशी चूक करायची नाही, आणि सिली मिस्टेक आहे. या सिली मिस्टेकमध्ये मुळे तुमच्या 1 मार्क जर गेला तर तुम्ही किती सीट्स मागे जाल. 1 मार्क, एक प्रश्न चुकला म्हणजे 5 मार्क्स गेले तुमचे, आणि मग तुम्ही तेवढे सीट्स, तेवढे 1000 सीट्स मागे जात आहे. एवढी किंमत आहे नीटच्या 1 मार्क्सला. तर बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू मायटोसिस. अगेन मायटोसिसबद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले. बघा, स्पिंडल फायबर्स अटॅच टू द सेंट्रिओमियर ऑफ क्रोमोझोम. ओके, स्पिंडल फायबर कुठे अटॅच होतात, सेंट्रोमियर. तर बेटा बाकी स्टेटमेंट जर आपण वाचले तर हे स्टेटमेंट इनकरेक्ट असेल. बघा का, सेकंड स्टेटमेंट आधी बघू. क्रोमोझोम्स डिकंडेन्स ॲट टिलोफेज, बरोबर. टिलोफेजला जे तुमचे क्रोमोझोम बनलेले असतात ते काय करतात, डिकंडेन्स होतात. प्रोफेजमध्ये जे झाले त्याच्या उलटं होतं, त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं करेक्ट आहे. स्प्लिटिंग ऑफ क्रोमोझोम अकर्स ॲट ॲनाफेज, बरोबर. ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम्स काय होतात, अपोजिट पोलला जातात, सेपरेशन होतं, त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. ऑल द क्रोमोझोम्स लाय ॲट द इक्वेटर ॲट द मेटाफेज, बरोबर. मेटाफेजला सगळेच क्रोमोझोम एका सिंगल लाईनमध्ये अलाइन होतात, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा तुमचं करेक्ट स्टेटमेंट आहे. मग उरलं ऑप्शन ए. बघा, ऑप्शन ए बऱ्याच जणांना वाटेल की बरोबर आहे, अटॅचमेंट सेंट्रोमियरला होते, पण नाही. जर प्रॉपर तुम्ही बघितलं, हे जे स्पिंडल फायबर्स आहे, ही सेंट्रोमियरच्या वरती एक प्रोटीनची प्लेट असते, त्याला आपण काय म्हणतो, कायनेटोकोर. म्हणजे हे अटॅचमेंट कुठे होत असते, टू द कायनेटोकोर. त्याच्यामुळे हे तुमचं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे किंवा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, काय विचारलं होतं तुम्हाला, इनकरेक्ट स्टेटमेंट. सो करेक्ट स्टेटमेंट काय तुमचं, स्पिंडल फायबर्स अटॅच टू दी कायनेटोकोर ऑफ chromosome, not the centromere. So correct option is A option. Next question,
with respect to metaphase which of the following statement is incorrect. Again incorrect statement विचारले with respect to metaphase. बघा क्रोमोझोम lie at the equator of the cell, बरोबर सगळे क्रोमोझोम सेंटरला येतात, इक्वेटोरियल प्लेटला येतात, मेटाफेजिक प्लेट बनवतात. कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियर एन्व्हलप. येस, न्यूक्लियर एन्व्हलपचं जे डिसइंटिग्रेशन असतं ते स्टार्ट कुठे होतं? प्रोफेजमध्ये. डिसइंटिग्रेशन म्हणजे हळूहळू ती डिसअपियर व्हायला सुरुवात होते आणि ते कंप्लीट कधी होणार? तुमच्या मेटाफेजमध्ये. म्हणजे हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहे. नंतर क्रोमोझोम्स आर हायली कंडेन्स्ड. अगेन दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट, कारण प्रोफेजमध्ये क्रोमोझोम्सचं म्हणजे क्रोमॅटिड्सचं क्रोमोझोममध्ये क्रोमॅटिनचं क्रोमोझोममध्ये कंडेन्सेशन स्टार्ट होतं. त्यानंतर मेटाफेज क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ 4 सिस्टर क्रोमॅटिड्स हेल्ड टुगेदर बाय सेंट्रोमियर. ओके, जर मेटाफेजिक क्रोमोझोम बघितला तर तुमच्याकडे किती सिस्टर क्रोमॅटिड्स असा क्रोमोझोम आपल्याला दिसतो मेटाफेजमध्ये. किती सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत? 1 and 2. 4 आहेत का? नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं काय आहे? रॉंग स्टेटमेंट आहे. विचारलं काय होतं तुम्हाला? इनकरेक्ट स्टेटमेंट. सो देअर शुड बी 2 सिस्टर क्रोमॅटिड्स इन्स्टेड ऑफ 4. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन 2017चा क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स गिव्स द करेक्ट सिक्वेन्स इव्हेंट्स ड्युरिंग द मायटोसिस. बघा हे ऑप्शन्स रीड केल्यानंतर आपल्याला कळतं की काय करेक्ट सिक्वेन्स असू शकतो. बघा सुरुवात कधी होते मायटोसिसची? सगळे जर तुम्ही ऑप्शन बघितले तर सगळ्यांच्या सुरुवातीला तुम्हाला एकच वर्ड दिलेला आहे, दॅट इज कंडेन्सेशन ऑफ. कंडेन्सेशन ऑफ कसलं कंडेन्सेशन? क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन. बरोबर आहे. सगळ्यात आधी आपण काय करतो? क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन करतो. कुठल्या फेजमध्ये? प्रोफेजमध्ये. म्हणजे जे तुमचे धाग्यासारखे स्ट्रक्चर आहे त्याला तुम्ही काय बनवतात? क्रोमोझोम बनवतात. बरोबर. सो कंडेन्सेशन. नेक्स्ट काय व्हायला पाहिजे? तुमची जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती डिसअपिअर होते. ओके, हळूहळू काय होणार? न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होणार. सो बघा इथं कुठे दिले? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सेकंड काय दिलंय? येस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर. हा ऑप्शन करेक्ट असू शकतो. याचा सेकंड ऑप्शन वाचा, क्रॉसिंग ओव्हर. पहिले तर तुम्हाला विचारले मायटोसिस. मायटोसिसमध्ये क्रॉसिंग ओव्हर होते का? नाही. क्रॉसिंग ओव्हर कुठे होणार? तुमची मिओसिसमध्ये. त्यामुळे हे ऑप्शन तुमचं इथंच कॅन्सल. ऑप्शन बी गेलं. त्यानंतर ऑप्शन सी मध्ये बघा, अरेंजमेंट ॲट इक्वेटर. बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसअपिअरन्स आधी होणार का इक्वेटरला अरेंजमेंट आधी होणार? ऑब्व्हियसली न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसअपिअरन्स, कारण इक्वेटरला अरेंजमेंट ही कधी होत असते? मेटाफेज. ही अशी अरेंजमेंट. त्याच्या आधी तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात होते किंवा कंप्लीट डिसअपिअर झालेली असते. मेटाफेजची सुरुवात आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपिअर. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन तुमचं गेलं. ओके, त्यानंतर बघा यात सुद्धा दिलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर हवं होतं इथं. ओके, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअसेंबली तेच दिलं. हे दोघी सेम आहे. त्यानंतर थर्ड बघा, अरेंजमेंट ॲट इक्वेटर. बरोबर आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेली म्हणजे तुमची मेटाफेज स्टार्ट झाली आणि त्यानंतर काय होतं? मेटाफेजमध्ये सगळे क्रोमोझोम एका लाईनला येतात, इक्वेटरला अरेंजमेंट होते. म्हणजे हे बरोबर असू शकतं. यामध्ये थर्ड चेक करा, क्रॉसिंग ओव्हर. अगेन मायटोसिसमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. उरलेलं ऑप्शन कुठलं? फर्स्ट ऑप्शन. बघा कंडेन्सेशन झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेनची असेंब्ली गेली म्हणजे तुमची मेटाफेज जी आहे ती सुरू झाली. मेटाफेज सुरू झाली त्याच्यामुळे काय झालं? सगळे क्रोमोझोम इक्वेटरला आले, इक्वेटोरियल प्लेट. सेंट्रोमेअरची डिव्हिजन झाली. बरोबर, सेंट्रोमेअर तुटणार आणि हाफ क्रोमॅटिड वरती जाणार, हाफ क्रोमॅटिड खालती जाणार. ही तुमची कुठली फेज आहे? ॲनाफेज. ओके, सेग्रिगेशन कुठे होतं आहे? ॲनाफेजमध्ये. आणि लास्ट इज टेलोफेज. सो करेक्ट जो सिक्वेन्स आहे तो ए ऑप्शनचा आहे. क्लिअर? आपण कॅन्सल करून बघितलं, एक ऑप्शन चेक केला की सगळ्या याच्यात पहिले कंडेन्सेशन दिलंय. बरोबर, एक ऑप्शन चेक केला. असंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही पूर्ण सिक्वेन्स लावून बघू शकता. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन 2017चा क्वेश्चन आहे. ॲनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स इज अ प्रोटीन डिग्रेडेशन मशिनरी नेसेसरी फॉर प्रॉपर मायटोसिस इन ॲनिमल सेल. APC काय तुमचं? ॲनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स. ॲनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स काय आहेत? असे प्रोटीन्स असतात जे ॲनाफेजला प्रमोट करतात. मग तुम्हाला काय विचारलंय की जर एखादी सेल ही कशी आहे? डिफेक्टिव्ह आहे, खराब आहे. या सेलमध्ये जर APC कॉम्प्लेक्स हा खराब असला, ओके, कुठला कॉम्प्लेक्स? APC कॉम्प्लेक्स, तर त्या सेलमध्ये काय एरर होऊ शकतो किंवा कुठली चूक होऊ शकते? बघा, विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेक्टेड टू अकर. जर APC काय करतं? ॲनाफेजला प्रमोट करतं. हे लक्षात ठेवायचं. APC नावच दिलं आहे, ॲनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स. मग हे काय करतंय? हे ॲनाफेजला प्रमोट करतंय. मग जर ॲनाफेज प्रमोटच नाही झाली, या सेलचं काय खराब आहे? ह्युमन सेलचं APC खराब आहे. म्हणजे ॲनाफेज प्रमोट नाही होणार. म्हणजे जी
स्टेज तुमची ॲनाफेजमुळे येते ती स्टेज थांबून जाणार. मग बघा ऑप्शन, क्रोमोझोम्स विल बी फ्रॅगमेंटेड, याचा ॲनाफेजशी संबंध आहे का? नाही. फ्रॅगमेंटेड तर तसे तुमचे क्रोमॅटिन्स असतात. त्यानंतर क्रोमोझोम्स विल नॉट सेग्रिगेट, बरोबर. जर तुमची ॲनाफेज नाही झाली, ही मेटाफेज अशी होती, ओके, ही तुमची मेटाफेज अशी आहे, इथं तुमचे स्पिंडल फायबर्स अटॅच आहेत. ॲनाफेज जर झाली तर हे सेपरेट होणार ना, क्रोमोझोम्स जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते सेपरेट होणार. पण जर ॲनाफेज नाही झाली तर हे क्रोमोझोम्स किंवा सिस्टर क्रोमॅटिड्स काय नाही होणार, सेग्रिगेटच नाही होणार, सेपरेट नाही होणार. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. तरी आपण पुढचे सुद्धा बघू. रिकॉम्बिनेशन ऑफ क्रोमोझोम्स आर्म्स विल अकर, ओके. सो मिओसिसचं दिलेलं आहे, रिकॉम्बिनेशन होईल. बघा मिओसिसमध्ये जर एपीसी नसला तरी सुद्धा प्रोफेजमध्ये जे व्हायचं ते होणार आहे. त्यानंतर दिले क्रोमोझोम्स विल नॉट कंडेन्स, हे सुद्धा प्रोफेजमध्ये होतं. इथं आपल्याला ॲनाफेजशी रिलेटेड बघायचं आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. सेग्रिगेशन ऑफ क्रोमॅटिड्स होणार नाही, आणि जर आपण मिओसिस बघितलं तर क्रोमोझोम होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्पिंडल फायबर्स अटॅच ऑन टू, स्पिंडल फायबर्स कुठे अटॅच होत असतात? इझी क्वेश्चन आहे. कायनेटोकोर ऑफ दी क्रोमोझोम कुठे अटॅच होत असतात? कायनेटोकोर. आणि इथं दिलं कायनेटोझोम, तर नीट वाचायचं. काय करेक्ट ऑप्शन आहे तुमचं? कायनेटोकोर. कुठे अटॅच होतात? टू द, बघा कसं असतं कायनेटोकोर, ही तुमची क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमच्या वर प्रोटीनची प्लेट आहे, बस इथं तुमचे स्पिंडल फायबर्स अटॅच असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ स्टेज इन सेल डिव्हिजन इज शोन इन दिस फिगर. या फिगरमध्ये तुम्हाला एक स्टेज दाखवली आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेत, तर काही कॅरेक्टरसुद्धा दिलेत. तुम्हाला ओळखायचं आहे की करेक्ट कॅरेक्टर आणि करेक्ट स्टेज ही कुठली आहे. तर या डायग्रामवरून ही कुठली फेज वाटते बघा? ॲनाफेज तर नाही असू शकत, कारण लेट ॲनाफेजमध्ये तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड्स वेगवेगळ्या पार्टला दिसतील, वेगवेगळ्या पोलला दिसतील, त्यामुळे ॲनाफेज नाही आहे. सायटोकायनेसिस जर असती तर तुम्हाला कंप्लीट फॉर्मेशन दिसलं असतं असं, ओके, त्याला आपण म्हटलं असतं की सायटोकायनेसिस आहे. नंतर बघा दोन्ही ऑप्शन दिले टिलोफेज, म्हणजे एवढं तर कन्फर्म झालं की ही तुमची टिलोफेज आहे, ओके. या दोन्हींपैकी एक ऑप्शन असू शकतं. आता बघा याचे कॅरेक्टर काय दिले. टिलोफेजमध्ये ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड न्यूक्लियस नॉट रिफॉर्म्ड येट, ओके. टिलोफेजमध्ये ER आणि न्यूक्लिओलस हे लगेच फॉर्म होतात, जरी डायग्राममध्ये दाखवले नसले तरी सुद्धा तुमचे ER आणि टिलोफेज, तुम्हाला याचं कॅरेक्टर बघायचं आहे. डायग्राम, तुम्ही डायग्रामवरून फेज ओळखली, आता तुम्हाला कॅरेक्टर बघायचं, बरोबर आहे का चुकीचं आहे. मग हे कॅरेक्टर बरोबर आहे का टिलोफेजचं? नाही. जशी तुमची टिलोफेज येते तसे तुमचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, बाकी सेल ऑर्गेनेल्स किंवा जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे, हे रिफॉर्म होतात, रिअपियर होत असतात, त्यामुळे हे ऑप्शन तुमचं कॅन्सल होतं. नेक्स्ट ऑप्शन बघा. टिलोफेज न्यूक्लिअर एनव्हलप रिफॉर्म झालेली दिसते का तुम्हाला डायग्राममध्ये? बरोबर दिसते आहे. आणि गॉल्जी कॉम्प्लेक्ससुद्धा रिफॉर्म होतात. बाकी सध्या सेल ऑर्गेनल्स म्हणजे जसं ER वगैरे हे सुद्धा फॉर्म होतील, ओके. सो करेक्ट ऑप्शन काय येईल तुमचं? डी ऑप्शन. डन. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग द मेटाफेज स्टेज ऑफ मायटोसिस स्पिंडल फायबर्स अटॅच टू द क्रोमोझोम कुठे अटॅच होतात? आत्ताच आपण बघितलं, टू दी कायनेटोकोर ऑफ द क्रोमोझोम. नेक्स्ट क्वेश्चन. अ स्टेज ऑफ मायटोसिस इज शोन, यामध्ये तुम्हाला एक स्टेज दाखवली आहे आणि तुम्हाला त्याचं कॅरेक्टर ओळखायचं आहे. सिंपल आहे, ज्यामध्ये तुमची काय फॉर्म झालेली आहे? प्लेट फॉर्म झालेली आहे, म्हणजे ही कुठली फेज आहे तुमची? मेटाफेज. मग 2 ऑप्शन दिले, बी आणि ऑप्शन सी. मग बघायचं की काय बरोबर आहे. स्पिंडल फायबर्स अटॅच टू द कायनेटोकोर, सेंट्रोमेअर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट. म्हणजे स्पिंडल फायबर्स आहेत ते कायनेटोकोरला अटॅच झालेले आहेत आणि क्रोमॅटिड सेपरेट होत आहे, हे एक ऑप्शन आहे. बघा हे 2 ऑप्शन आपण ऑलरेडी कॅन्सल करून चुकलो आहे. त्यानंतर क्रोमोझोम्स मूव्ह टू द स्पिंडल इक्वेटर, क्रोमोझोम्स मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड्स, ओके. सो याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत की मेटाफेजमध्ये काय होणार. तर बघा याच्यामध्ये सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे सेंट्रोमेअर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट, ओके. मेटाफेजमध्ये सेंट्रोमेअर स्प्लिट होतात का? नाही. सेंट्रोमेअर कधी स्प्लिट होतात? जेव्हा तुमची ॲनाफेज असते, त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा जातं. सो करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. बघा काय दिलं आहे. क्रोमोझोम मूव्ह टू स्पिंडल इक्वेटर, ओके, अँड क्रोमोझोम्स मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड्स, बरोबर 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहे आणि इक्वेटरला तुमचं क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 2010चा क्वेश्चन आहे. विच स्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन डू द फॉलोइंग फिगर्स ए अँड बी रिप्रेझेंट. ए फिगर दिली आहे, बी फिगर दिली आहे, दोघींची तुम्हाला रिस्पेक्टिव्ह त्याची रिस्पेक्टिव्ह काय शोधायची आहे, स्टेज शोधायचे. बघा ही जी ए फेज आहे, या फेजमध्ये आपल्याला हे दिसतंय की स्पिंडल फायबर्स असे आलेले आहेत आणि जे तुमचे क्रोमॅटिड्स आहेत त्यांना अपोजिट पोलला घेऊन गेले, म्हणजे सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स ऑलरेडी झालेलं आहे. सिस्टर क्रोमॅटिड्स कुठल्या फेजला सेपरेट होतात, ॲनाफेजला. म्हणजे जी ए फिगर आहे ती तुमची काय डिनोट करते आहे, लेट ॲनाफेज डिनोट करते. लेट्स चेक द बी फिगर. आता बघा इथं दिलेलं आहे प्रोफेज. आपण याच्यावरून सुद्धा क्रॉस चेक करू शकतो की बरोबर ही प्रोफेज आहे का. ऑब्व्हियसली ज्या वेळेस तुमचे सेंट्रिओल्स मूव्ह होतात टुवर्ड्स द अपोजिट पोल, हा इकडे जाणार, हा इकडे जाणार, कुठे होत असतं, हे तुमच्या प्रोफेजमध्ये होत असतं. सो करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. जी ए फिगर आहे ती लेट ॲनाफेज शो करते आणि जी बी फिगर आहे ती तुमची काय शो करत आहे, प्रोफेज शो करते. नेक्स्ट बघा, इफ यू आर प्रोव्हाइडेड विथ रूट टिप्स ऑफ अनियन इन युअर क्लास अँड आर आस्क्ड टू काउंट द क्रोमोझोम्स, ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस which of the following stages can you most conveniently look into. तुम्हाला जर क्रोमोझोमचा नंबर काउंट करायला सांगितला आहे, ओके, रूट अनियनची रूट टिप दिली आणि क्रोमोझोमचा नंबर काउंट करायला सांगितलं, तर कुठल्या स्टेजमध्ये तुम्ही बघाल, तर बघा ऑप्शन काय दिले, मेटाफेज, टिलोफेज, ॲनाफेज, प्रोफेज. तर आपल्याला माहिती आहे की क्रोमोझोमला आपण 2 फेजेसमध्ये स्टडी करू शकतो, 2 फेजेस. एक आपण क्रोमोझोमला मोस्टली कुठल्या फेजमध्ये स्टडी करतो, मेटाफेज. इधर आपण क्रोमोझोमला ॲनाफेजमध्ये सुद्धा बघतो, ओके. पण आपलं मोटिव्ह काय, त्यावर आपलं स्टेज चेंज होत असते. जर तुम्हाला क्रोमोझोमचा साईज चेक करायचा असेल, जर तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेक करायचं असेल, किंवा जर तुम्हाला क्रोमोझोमचा नंबर काउंट करायचा असेल, तर कुठली स्टेज बघावी लागते, मेटाफेज बघावी लागते. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय याचं, मेटाफेज. आणि ॲनाफेज आपण कधी बघतो, जेव्हा आपल्याला क्रोमोझोमचा शेप स्टडी करायचा असतो, है ना. आपण बघितलंय असे क्रोमोझोम, एल शेप क्रोमोझोम, त्यानंतर आपण बघितलं आय शेप क्रोमोझोम, ओके. हे सगळं आपण ॲनाफेजमध्ये बघतो. सो करेक्ट ऑप्शन इज मेटाफेज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ड्युरिंग द सेल डिव्हिजन, 2000चा क्वेश्चन आहे हा. ड्युरिंग द सेल डिव्हिजन स्पिंडल फायबर्स अटॅच टू द रिजन, आत्ताच आपण सॉल्व्ह केलं, कायनेटोकोर. बघा काही क्वेश्चन्स रिपीटेड आहेत, म्हणजे किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोट्युब्यूल इज इन्वॉल्ड इन द. मायक्रोट्युब्यूल 1998चा क्वेश्चन आहे. मायक्रोट्युब्यूल हे कशात इन्वॉल्व असतं. बघा मायक्रोट्युब्यूल्स आपल्याला माहिती आहे, सेंट्रिओलचं स्ट्रक्चर कशाने बनलेलं आहे, मायक्रोट्युब्यूल्सने. त्यामध्ये जे तुमचे 9 प्रेझेंट आहेत ते काय, मायक्रोट्युब्यूल्स प्रेझेंट आहेत. आणि मायक्रोट्युब्यूल्स सेल डिव्हिजन डायरेक्ट करतात का, किंवा मसल कॉन्ट्रॅक्शनचा इथं काहीच संबंध नाही. त्यानंतर बघा मेम्ब्रेन आर्किटेक्चर, DNA रिकॉग्नायझेशन किंवा मेम्ब्रेन फॉर्मेशन, यात कुठल्याही स्पिंडल फायबरचं इन्व्हॉल्वमेंट नाही. मग कशात इन्व्हॉल्वमेंट आहे, डायरेक्ट सेल डिव्हिजन. बघा काय होतं, तुमचे जे काय विचारले, मायक्रोट्युब्यूल्स, हेच मायक्रोट्युब्यूल्स म्हणजेच तुमचे काय आहे, स्पिंडल फायबर्स. दीज आर युअर स्पिंडल फायबर्स. आणि हेच स्पिंडल फायबर्स तुमचं काय घडवून आणत आहेत, एम फेज घडवून आणत आहेत. ॲनाफेज, मेटाफेज स्पिंडल फायबर्समुळेच होऊ शकते. सो दीज आर इन्वॉल्व्ड इन व्हॉट, सेल डिव्हिजन. सो करेक्ट ऑप्शन इज ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ड्युरिंग सेल डिव्हिजन इन अपायकल मेरिस्टेम द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपियर्स इन, ओके. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कुठल्या फेजमध्ये तुम्हाला दिसते, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज आणि सायटोकायनेसिस. तो ऑब्व्हियसली अपायकल मेरिस्टेम किंवा कुठलीही सेल असो, अपायकल मेरिस्टेम ही तुमची प्लांट सेल आहे. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही कधी रिअपियर होत असते, तुमच्या टिलोफेजमध्ये रिअपियर होत असते, ओके. अपियर्स इन टिलोफेज. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. डन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बेस्ट स्टेज टू ऑब्झर्व शेप, साईज अँड नंबर. आत्ताच आपण डिस्कस केलं, जर एखाद्या क्रोमोझोमचा शेप, साईज, नंबर बघायचा असेल तर आपण कुठली फेज ऑब्झर्व करतो, मेटाफेज ऑफ दॅट सेल सायकल, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ क्रोमॅटिड्स ॲट मेटाफेज, ओके. मेटाफेजमध्ये एका क्रोमोझोममध्ये किती क्रोमॅटिड्स प्रेझेंट असतात. आता तुम्हाला मायटोसिसची सुद्धा दिले ऑप्शन आणि मिओसिसचं सुद्धा दिलं आहे. ऑब्व्हियसली तुमची कुठलीही फेज असो, मेटाफेज. बघा मायटोसिसमध्ये काय होणार, जर मी बघितलं मायटोसिस आणि इथं म्हटलं मिओसिस, मायटोसिसमध्ये तुमची एक प्लेट फॉर्म होते,
मेटाफेज. ओके, आपण मेटाफेजची गोष्ट करतो. मायटोसिसच्या मेटाफेजमध्ये एक प्लेट फॉर्म होते आहे आणि मिओसिसच्या मेटाफेजमध्ये तुमच्या अशा 2 प्लेट फॉर्म होत आहेत. ओके, आपल्याला प्रश्न काय विचारला, कितीही प्लॅटफॉर्म झाल्यात तरी क्रोमॅटिड्स किती आहेत. मग यात बघा, एक क्रोमॅटिड, दुसरा क्रोमॅटिड, एक क्रोमॅटिड, दुसरा क्रोमॅटिड, एक क्रोमॅटिड, दुसरा क्रोमॅटिड. ओके, सो कुठलीही फेज असो, तुमची मिओसिसची मेटाफेज असो किंवा मायटोसिसची मेटाफेज असो, नंबर ऑफ क्रोमॅटिड्स किती असणार आहे, 2 ईच इन मायटोसिस अँड मिओसिस. ओके, खालचं ऑप्शन बघा काय दिले, 2 इन मायटोसिस बरोबर, पण मिओसिसमध्ये सुद्धा किती हवे, 2 हवेत. त्यानंतर 4 तर क्रोमॅटिड्स येतच नाही. नंतर 1 मायटोसिस आणि 2 मिओसिस, दोघी सगळे ऑप्शन कसे आहेत, हे इनकरेक्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. लक्षात आलं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. मायटोटिक ॲनाफेज डिफर्स फ्रॉम मेटाफेज इन प्रोसेसिंग. मग तुम्हाला मायटोसिसच्या ॲनाफेज आणि मायटोसिसच्या मेटाफेज यांच्या प्रोसेसमधला डिफरन्स विचारला बघा. काय, सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स अँड सेम नंबर ऑफ क्रोमॅटिड्स. ओके, अच्छा, म्हणजे तुम्ही जर बघितली ॲनाफेज ऑफ मायटोसिस आणि जर बघितली मेटाफेज ऑफ मायटोसिस. ओके, पहिला ऑप्शन काय दिलं तर बघा, ॲनाफेज आणि मेटाफेज दिलेली मायटोसिसची. तर बघा, पहिला ऑप्शन आहे सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स अँड सेम नंबर ऑफ क्रोमॅटिड्स. क्रोमोझोम आणि क्रोमॅटिड सेम असतात. सेकंड ऑप्शन दिलं आहे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम अँड हाफ नंबर ऑफ क्रोमॅटिड्स. डिव्हिजन डायरेक्ट होत नसते, त्यामुळे हे सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट ऑप्शन दिलं आहे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स अँड सेम नंबर ऑफ क्रोमॅटिड्स. क्रोमॅटिड्स सेम नसतात, कारण क्रोमॅटिड्स काय होतात, सेग्रिगेट होतात. त्यामुळे लास्ट ऑप्शन बघा, सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स अँड हाफ नंबर ऑफ क्रोमॅटिड्स. कारण काय झालेलं आहे, ॲनाफेजमध्ये, ओके, ॲनाफेजमध्ये तुमच्या ज्या क्रोमॅटिड्स होत्या, सिस्टर क्रोमॅटिड्स, त्या तुटल्या. त्यामुळे क्रोमोझोम नंबर सेम राहिला, पण नंबर ऑफ क्रोमॅटिड तुमचे चेंज झाले, हाफ झाले. क्लिअर. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता तुमचे मिओसिसचे क्वेश्चन्स आहेत. यामध्ये 2023चा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस ऑफ मिओसिस इन्व्हॉल्व्स डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर. ओके, कुठल्या फेजमध्ये सेंट्रोमियरचं डिव्हिजन होतं मिओसिसच्या. मेटाफेजमध्ये होतं, मेटाफेज 1, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टिलोफेज 2. सो डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर कधी होणार बघा. डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर हे तुमच्या ॲनाफेजमध्ये होतं. आता हा क्वेश्चन इझी आहे, याच्यामध्ये तुम्हाला ॲनाफेज 1 हे ऑप्शन दिलं नाही आहे. जर ॲनाफेज 1 आणि ॲनाफेज 2 असं ऑप्शन आलं तरीसुद्धा खूप इझी आहे. ॲनाफेज 1मध्ये तुमचे जे क्रोमोझोम्स असतात हे अशा पद्धतीने अरेंज्ड असतात. तर एक क्रोमोझोम इकडे जातो, एक क्रोमोझोम इकडे जातो. तो ॲनाफेज 1मध्ये कशाचं सेपरेशन होतं, होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन होतं. ओके, हा क्वेश्चन खूप इझी. आपल्याला माहिती की ॲनाफेजमध्येच सेंट्रोमियर तुमचा काय होणार, डिवाइड होणार किंवा सेपरेट होणार. पण इन केस जर तुम्हाला ॲनाफेज 2 आणि ॲनाफेज 1 असं ऑप्शन आलं तर मी सांगत आहे की ॲनाफेज 1मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होतात, सेंट्रोमियर सेपरेट होत नाही. सेंट्रोमियर कधी सेपरेट होतो, ॲनाफेज 2मध्ये, कारण तुमची जी मेटाफेज 2 आहे त्यामध्ये एकच प्लेट बनते. मग जेव्हा ॲनाफेज 2 होईल तेव्हा ही मेटाफेजिक प्लेट तुटेल आणि कोण ब्रेक होईल, हा सेंट्रोमियर ब्रेक होईल. सो करेक्ट ऑप्शन इज ॲनाफेज 2. यामध्ये तुमचं सेंट्रोमियर डिवाइड होतो. द प्रोसेस ऑफ अपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल अकर्स ॲट विच सबस्टेज. रिकॉम्बिनेशन नोड्यूल हे कधी बनतात, ज्या वेळेस तुमचं क्रॉसिंग ओव्हर होणार असतं. ओके, क्रॉसिंग ओव्हर कुठल्या स्टेजमध्ये होतं, पॅचिटिन स्टेजमध्ये. त्यामुळे रिकॉम्बिनेशन नोड्यूलसुद्धा तुमचे कुठल्या स्टेजमध्ये बनतील, पॅचिटिन स्टेजमध्ये. काय असतं बघा, हा तुमचा क्रोमोझोम आहे, होमोलॉगस क्रोमोझोम. यांच्यात तुमचा काय बनतो, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स बनतो आणि काही एन्झाईम्स असतात. ओके, या रिजनला जिथं ते एकमेकांवर ओव्हरलॅप करणार आहेत तिथंच त्यांचं रिकॉम्बिनेशन होईल. मग तिथं तुमचे काय बनतात, रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स बनतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज द पॅचिटिन स्टेज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स. ओके, 2023चा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स. टेट्राड फॉर्मेशन इज सीन ड्युरिंग लिप्टोटिन. लिप्टोटिन स्टेजमध्ये टेट्राड फॉर्मेशन होतं का. टेट्राड फॉर्मेशन काय आहे, ज्या वेळेस तुमचे होमोलॉगस क्रोमोझोम्स जवळ येतात, म्हणजे पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम झाल्यानंतर आपल्याला एकतर बायव्हॅलेंट दिसतो किंवा किती क्रोमॅटिड्स दिसतात,
4 क्रोमॅटिड्स 1 2 3 4 4 क्रोमॅटिड्स दिसतात आणि यालाच आपण काय म्हणतो टेट्राड फॉर्मेशन. मग हे टेट्राड फॉर्मेशन कधी होत असतं? सेकंड स्टेज ऑफ प्रोफेज 1 म्हणजे जायगोटीनमध्ये टेट्राड फॉर्मेशन झालं आणि ते मोर प्रॉमिनंट विजिबल कधी असतं? पॅचिटिन स्टेजमध्ये. मग तुमची पहिली स्टेज इथं दिली लिप्टोटिन. लिप्टोटिनमध्येच टेट्राड फॉर्मेशन होत नाही. सो हा तुमचा काय आहे? इनकरेक्ट स्टेटमेंट. आपल्याला विचारले कुठले स्टेटमेंट्स आहेत तुम्हाला इथं? करेक्ट स्टेटमेंट विचारले. नेक्स्ट बघा, ड्युरिंग ॲनाफेज द सेंट्रोमियर्स स्प्लिट अँड क्रोमॅटिड्स सेपरेट. बरोबर, ॲनाफेजमध्ये आता इथं तुम्हाला क्लिअर केलं नाही आहे मायटोसिस आहे का मिओसिस आहे, तर आपण मायटोसिसच धरून चालूयात किंवा बघूयात पुढे काय ऑप्शन आहे. तर आता तरी ऑप्शन करेक्ट आहे, कारण तुमच्या ॲनाफेजमध्ये हा सेंट्रोमियर तुटणार, हाफ सिस्टर क्रोमॅटिड या पोलला जाईल, हाफ सिस्टर क्रोमॅटिड या पोलला जाईल. त्यानंतर दिलं टर्मिनलायझेशन टेक्स प्लेस ड्युरिंग पॅचिटिन. पॅचिटिनमध्ये टर्मिनलायझेशन होतं का? बघा, पॅचिटिनमध्ये काय होणार? क्रॉसिंग ओव्हर होणार. टर्मिनलायझेशन कुठल्या स्टेजमध्ये होत असतं? हे तुमच्या डायकायनेसिसमध्ये होत असतं. दी 5th स्टेज आहे. बघा, प्रोफेज 1मध्ये देर आर टोटल 5 स्टेजेस. लिप्टोटिन, जायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस. जी लास्ट स्टेज असते त्यामध्ये चायझमेटाचं टर्मिनलायझेशन होतं, एंड होत असतो. दॅट इज युअर डायकायनेसिस. सो हे स्टेटमेंटसुद्धा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. न्यूक्लिओलस, गोल्जी कॉम्प्लेक्स अँड ER रिफॉर्म ड्युरिंग टिलोफेज. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण एक क्वेश्चन बघितला होता की टिलोफेजमध्ये जी तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि अदर जे सेल ऑर्गनल्स आहेत ते काय होत असतात? तुमचे रिफॉर्म होत असतात. त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे. क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस बिटवीन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला किंवा सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत रिलेटेड टू मिओसिस. मग जे सेकंड ऑप्शन आपलं होतं बरोबर आहे, ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो. इथं तुम्हाला प्रॉमिनंट दिलं हवं होतं ॲनाफेज 2. ओके, जर ॲनाफेज 1 असतं तर हे स्टेटमेंटसुद्धा इनकरेक्ट झालं असतं. मग कोण स्प्लिट झाले असते? होमोलॉगस क्रोमोझोम. तर एवढं लक्ष द्यायचं की काय दिलं? ॲनाफेज 1 दिला, ॲनाफेज 2 दिला, तेथे ॲनाफेज दिले, त्यामुळे स्टेटमेंट करेक्ट आहे. नंतर लास्ट स्टेटमेंट बघा, क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस बिटवीन सिस्टर क्रोमॅटिड्स. क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये होतं? हा तुमचा होमोलॉगस क्रोमोझोम आहे. ओके, वरती सुद्धा काढले आपण. 1 2 3 4. 1 2 तुमचे काय? सिस्टर क्रोमॅटिड्स. 3 4 काय? सिस्टर क्रोमॅटिड्स. आपापसात करतात का हे क्रॉसिंग ओव्हर? नाही. क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये होतं? एक तर 2 आणि 3 मध्ये होऊ शकतं, ओके, किंवा 1 आणि 4 मध्ये होऊ शकतं. म्हणजे कोणात होणार? सिस्टरच्या ऐवजी नॉन सिस्टर क्रोमॅटिड. त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा इनकरेक्ट आहे. तर करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे तुमचं? स्टेटमेंट नंबर 2 अँड स्टेटमेंट नंबर 4. बघा, ऑप्शन नंबर बी. ओके, 2 and 4 आर द करेक्ट स्टेटमेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन, अपियरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, हे कुठे होणार? रिकॉम्बिनेशन नोड्यूल कुठे बनणार? आत्ताच आपण बघितलं की पॅचिटिन स्टेजमध्ये जिथं काय होणार होतं? क्रॉसिंग ओव्हर. ओके, रिकॉम्बिनेशन होणार होतं, तिथंच तुमचे काय बनणार? रिकॉम्बिनेशन नोड्यूल बनणार. म्हणजे कुठल्या साईडवर? साईट ॲट विच क्रॉसिंग ओव्हर अकर्स, तिथंच रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स फॉर्म होतात. नेक्स्ट बघा, रिगार्डिंग मिओसिस विच ऑफ द स्टेटमेंट इज इनकरेक्ट. कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे? पहिलं स्टेटमेंट बघा, DNA रेप्लिकेशन अकर्स इन S फेज ऑफ मिओसिस 2. सेकंड स्टेटमेंट, अच्छा, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का? बघा, DNA रेप्लिकेशन अकर्स इन S फेज ऑफ व्हॉट? मिओसिस 2. मिओसिस 2 करण्याआधी आपण इंटरफेस करतो का? नाही. एखादी सेल जर मिओसिस परफॉर्म करत असेल तर ती सेल इंटरफेस करणार. इंटरफेस नंतर M फेज, M1 फेज आणि डायरेक्ट M2 फेज. याच्या आतमध्ये कुठलीही S फेज किंवा G1 फेज, G2 फेज येत नाही. त्यामुळे हेच स्टेटमेंट तुमचं काय आहे? इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. सो आपल्याला आन्सर मिळालं, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले. बाकी तरी आपण बघूयात. पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम रिकॉम्बिनेशन होणार मिओसिस 1 मध्ये, बरोबर. पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम जायगोटिन स्टेजमध्ये होणार आणि रिकॉम्बिनेशन तुमचं पॅचिटिन स्टेजमध्ये होणार. 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म, बरोबर, ॲट द एंड ऑफ मिओसिस 2. 4 हॅप्लॉइड सेल्स मिळतात मिओसिस 2च्या. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि देर आर 2 स्टेजेस, बरोबर, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. सो जे तुमचं इनकरेक्ट स्टेटमेंट आणि करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज ऑप्शन नंबर ए. बघा, कारण तिथं दिलं आहे मिओसिस 2. नेक्स्ट बघा, 2022चा क्वेश्चन आहे, विच स्टेज ऑफ मिओसिस कॅन लास्ट फॉर मंथ्स और इयर्स इन oocytes और सम वर्टिब्रेट्स. मिओसिस 1ची कुठली स्टेज ही खूप जास्त लॉंगर पिरियडची असू शकते किंवा खूप जास्त लॉंगर पिरियडची ऑलरेडी आहे. ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे बघा,
हिंट दिले आहे की oocyte किंवा काही वर्टिब्रेट्स. तर बघा यामध्ये तुम्हाला 4 फेजेस दिले आहेत, डायकायनेसिस, लिप्टोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन. तर करेक्ट ऑप्शन तुमचा आहे डिप्लोटिन. आपण जेव्हा ह्युमन रिप्रोडक्शन स्टडी करतो तेव्हा आपल्याला हे माहीत असतं, जेव्हा फिमेलमध्ये, ह्युमन फिमेलमध्ये जो फिमेल फिटस असतो, ओके, जो फिमेल फिटस असतो त्या फिटसमध्येच ऑलरेडी डेव्हलपमेंट ऑफ ओवम स्टार्ट झालेलं असतं. ओवम बनायसाठी काय होतं, काही जे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स असतात ते डेव्हलप होतात, ओके, आणि मिओसिस ही स्टार्ट होते. आपल्याला एवढं डिटेल नाही बघायचं, फक्त या क्वेश्चनचं आपण बघू की मिओसिस 1 ही स्टार्ट झाली फिटसमध्ये, म्हणजे बिफोर बर्थ ही स्टार्ट झालेली आहे. आणि ही मिओसिस 1 ही अरेस्ट होते बेटा कुठल्या स्टेजला, डिप्लोटिन स्टेजला ही अरेस्ट होणार. आलं लक्षात, कुठल्या स्टेजला अरेस्ट होते, डिप्लोटिन स्टेजला ही अरेस्ट होते. मग ही कधी रिस्टार्ट होणार, जेव्हा त्या फिमेलचा बर्थ होईल. बर्थ झाल्यानंतर जेव्हा तिची प्युबर्टी येईल, प्युबर्टी कुड बी इन 13, 14, 15 किंवा त्या आधी 10 वर्ष, 10व्या वर्षी, कुठल्याही वर्षी प्युबर्टी हिट होऊ शकते, मेन्सेस स्टार्ट होऊ शकतात आणि तोपर्यंत हे मिओसिस थांबलेलं असतं. मग जास्तीत जास्त लॉंग फेज कुठली आहे तुमची, डिप्लोटिन फेज. क्लिअर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. In meiosis, crossing over and exchange of material between homologous chromosome is catalyzed by which enzyme? ज्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं तिथं कुठलं एन्झाईम असणार, रिकॉम्बिनेज. सो करेक्ट ऑप्शन इज रिकॉम्बिनेज एन्झाईम. हेच रिकॉम्बिनेज काय करून आणतं, क्रॉसिंग ओव्हर घडवून आणतं. नंतर बघा आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स ड्युरिंग द प्रोफेज ऑफ मिओसिस. ओके, करेक्ट सिक्वेन्स आपल्याला बघायचं आहे. पहिले दिले सिनॅप्सिस ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, हे तुमचं कधी होणार, जायगोटिनमध्ये होणार आहे सिनॅप्सिस. त्यानंतर म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम जवळ येतील. त्यानंतर क्रोमोझोम्स बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर द मायक्रोस्कोप. क्रोमोझोम कुठल्या स्टेजमध्ये मायक्रोस्कोपमध्ये विजिबल व्हायला सुरुवात होते, तुमच्या प्रोफेजच्या लिप्टोटिन फेजला. क्रॉसिंग ओव्हर कधी होणार, पॅचिटिन स्टेजमध्ये. क्रॉसिंग ओव्हर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. टर्मिनलायझेशन कधी होणार, टर्मिनलायझेशन लास्ट स्टेज, दॅट इज डायकायनेसिस. ओके, म्हणजे हे लास्ट येणार. 4 बघा कुठे लास्ट दिलेलं आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये 4 लास्ट दिलं. अजून बघू डिझॉल्युशन ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स, हा सुद्धा कधी होतो, तुमच्या पॅचिटिन स्टेजमध्ये होतो. सो करेक्ट ऑप्शन डिरेक्ट आपल्याला समजते, लास्ट स्टेज आपल्याकडे आहे. आणि फर्स्ट स्टेज बघा दिलेली लिप्टोटिन स्टेज. मी तुम्हाला सांगितलं की लिप्टोटिन स्टेजमध्ये तुमचं काय होतं, क्रोमोझोम्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. ओके, सो बघा क्रॉस चेक करा. सेकंड स्टेटमेंट पहिलं दिलं आहे, क्रोमोझोम्स बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर मायक्रोस्कोप, करेक्ट आहे. त्यानंतर काय व्हायला पाहिजे, त्यानंतर जायगोटिन येतं, लिप्टोटिन नंतर जायगोटिन, सिनॅप्सिस ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. बघा लिप्टोटिन नंतर जायगोटिन, त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर पॅचिटिन. आता बघा 2 तुम्हाला पॅचिटिनमध्ये दिलेले आहे, हा आणि हा. ओके, सो दिस कुड बी डिप्लोटिन. काही बुकमध्ये याला पॅचिटिन दिले. बघा कसं समजायचं, किंवा क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतरच हा कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होतो. बनला का होता कॉम्प्लेक्स, कारण नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जवळ येणार, ते क्रॉसिंग ओव्हर करणार, मग क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर तुमचा हा कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होईल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. डन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन. बायव्हॅलंट ऑफ टेट्राड फॉर्मेशन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑब्झर्व ड्युरिंग. बायव्हॅलंट किंवा टेट्राड फॉर्मेशन हे आपल्याला कुठल्या स्टेजमध्ये दिसतं, मग बायव्हॅलंट हे 2 स्टेजेसमध्ये आपल्याला दिसू शकतं. जायगोटिनमध्ये हे स्टार्ट होतं फॉर्मेशन, हां. सो बायव्हॅलंट और टेट्राड फॉर्मेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑब्झर्व ड्युरिंग. कधी ऑब्झर्व होतं बघा, जायगोटिन स्टेजमध्ये हे बनणार. आपल्याला माहिती आहे की टेट्राड फॉर्मेशन जेव्हा होमोलॉगस क्रोमोझोम्स जवळ येतात तेव्हाच होतं. मग आता ऑप्शन्स बघा, चायझमॅटा इन जायगोटिन स्टेज. चायझमॅटा डायरेक्ट जायगोटिनमध्ये होत नाही. ओके, चायझमॅटा म्हणजे जे ओव्हरलॅप करतात आणि एक्स शेप स्ट्रक्चर बनतं. नंतर सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स इन जायगोटिन स्टेज. यस, जायगोटिन स्टेजमध्येच तुमचं काय बनतंय, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स बनते. आणि तो कॉम्प्लेक्स बनल्यानंतर, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, या दोघींच्यामध्ये प्रोटीन बनेल आणि तेव्हाच हे जवळ येतील. आणि हा कॉम्प्लेक्स बनल्यानंतर आपण याला काय म्हणतो, टेट्राड और बायव्हॅलंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. बाकी ऑप्शन बघा, चायझमॅटा इन डिप्लोटिन स्टेज. आपल्याला कुठली स्टेज बघायची, जायगोटिन, कारण तुमचा टेट्राड तिथंच बनतं. आणि सिनॅप्टोनिमल हे तर चुकीचंच आहे, सिनॅप्टोनिमल कधीही पॅचिटिनमध्ये बनत नसतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. विच स्टेज ऑफ मिओटिक प्रोफेज शोज टर्मिनलायझेशन. कुठल्या स्टेजमध्ये टर्मिनलायझेशन होतं, जी लास्ट स्टेज आहे प्रोफेज 1ची. कुठली आहे लास्ट स्टेज,
तुमची डायकायनेसिस. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. डायकायनेसिसमध्येच तुमचं काय होणार, टर्मिनलायझेशन होणार. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस ऑफ मिओसिस इन्व्हॉल्व्स डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर. हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता आत्ताच, की डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर हे कुठे होणार, एकतर हे ॲनाफेज ऑफ मायटोसिसमध्ये होईल किंवा कुठे होणार, ॲनाफेज 2 ऑफ मिओसिस. ओके, सो करेक्ट ऑप्शन, याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी झालं आहे लास्ट क्वेश्चनमध्ये. सो करेक्ट ऑप्शन इज ॲनाफेज 2. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू मिओसिस. बघा, जायगोटीनमध्ये तुमचं काय होतं आहे, सिनॅप्सिस बनतं, होमोलॉगस क्रोमोझोम्स जवळ येतात, म्हणजे एचं तुमचं काय पाहिजे 4. ओके, जास्त डोकं लावायची गरजच नाही, इथं तुम्हाला एकच ऑप्शन तसे दिले. त्यानंतर बघा पॅचिटिनमध्ये काय होणार आहे, तुमचं क्रॉसिंग ओव्हर, रिकॉम्बिनेशन होतं. नेक्स्ट दिली डिप्लोटिन स्टेजमध्ये काय बनतं, आपलं चायझमेटा फॉर्मेशन होतं. चायझमेटा म्हणजे क्रोमोझोम्स ओव्हरलॅप करतात आणि एक्स शेप स्ट्रक्चर बनवतात. आणि लास्ट इज डायकायनेसिस. सो करेक्ट ऑप्शन, डायकायनेसिसमध्ये टर्मिनलायझेशन होतं ऑफ चायझमेटा. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, मिओटिक डिव्हिजन ॲट द सेकंडरी oocyte इज कम्प्लिटेड ॲट. ओके, हा क्वेश्चन रिलेटेड टू ह्युमन रिप्रोडक्शन आहे. जी मिओटिक डिव्हिजन ही थांबली होती. ओके, कधी थांबली होती मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच, की डिप्लोटिनमध्ये अरेस्ट होते, डिप्लोटिन स्टेजमध्ये ही थांबते. ही कधी कंप्लीट होते बघा, तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. सो फर्स्ट ऑप्शन इज ॲट द टाईम ऑफ कॉप्युलेशन, म्हणजे ॲट द टाईम ऑफ इंटरकोर्स. सेकंड दिलं आफ्टर जायगोटिक फॉर्मेशन, at the time of fusion of sperm with ovum, and third last option is prior to ovulation. ओके, सो हे जास्त रिलेटेबल आहे तुम्हाला जर तुम्ही ह्युमन रिप्रोडक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल. तरी लक्षात घ्या, ही जी डिव्हिजन असते, ही मिओसिसची डिव्हिजन, मिओसिस 1 हे डिप्लोटिनला अरेस्ट झाल्यानंतर काही वर्षांनी, जेव्हा प्युबर्टी येते तेव्हा हे स्टार्ट होतं. स्टार्ट झाल्यानंतर काय होणार, हा प्रायमरी oocyte डिवाइड करतो. बघा, याचे नाव असतात काही. प्रायमरी oocyte डिवाइड करतो इनटू द सेकंडरी oocyte आणि एक पोलर बॉडी. ओके, आणि ही असते मिओसिस 1, ही आफ्टर प्युबर्टी होते. आणि मिओसिस 2 ही फक्त कधी होते, जेव्हा स्पर्म हा सेकंडरी oocyteच्या जवळ येतो तेव्हाच मिओसिस 2 कंप्लीट होत असतं. दिस इज मोर रिलेटेबल टू द ह्युमन रिप्रोडक्शन. सो करेक्ट ऑप्शन इज ॲट द टाईम ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म विथ ॲन ओवम. नेक्स्ट बघा, डिसॉल्युशन ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. ओके, जो सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स कुठल्या फेजमध्ये बनलेला होता, तुमच्या जायगोटीन फेजमध्ये बनला होता, तो कधी डिझॉल्व्ह होतो बघा. ऑप्शन्स जायगोटीन, डिप्लोटिन, लिप्टोटिन, पॅचिटिन. ओके, हा पॅचिटिनच्या एंडला डिझॉल्व्ह होतो, डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. पण आपण रिमार्क करतो कुठल्या फेजमध्ये, डिप्लोटिन फेजमध्ये. कारण पॅचिटिनमध्ये काय होतं आहे, तुमचं क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर तुमचं काय होणार, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्सची गरज नाही, मग तो आता काय होणार, डिझॉल्व्ह होणार, डिझॉल्युशन होणार. ओके, नेक्स्ट बघा, क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस बिटवीन विच क्रोमॅटिड्स इन विच स्टेज ऑफ सेल सायकल. तर आपल्याला माहिती आहे की क्रॉसिंग ओव्हर हे तुमच्या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये होत असतं. बघा, हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. या होमोलॉगस क्रोमोझोम्सच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे ह्या दोन किंवा ह्या दोन. आणि हे क्रोमोझोम्स आहे ना, कधीही आपण जरा अशी अरेंजमेंट दाखवतो, असे ओव्हरलॅप न होता असे ओव्हरलॅप होत असतात. म्हणजे जर हे दोन, ओके, आणि हे दोन, यापैकी कुठले सुद्धा क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. आलं लक्षामध्ये. सो ते असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. म्हणजे 1, 2, 3, 4 जर नाव दिले तर 2, 3 मध्ये होऊ शकतं, 1, 4 मध्ये होऊ शकतं. पॉईंट काय आहे की क्रोमोझोम्स कुठले हवे, तुमचे होमोलॉगस क्रोमोझोम हवेत आणि क्रोमॅटिड्स कसे हवेत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हवेत. आणि काय विचारलं आहे, इन विच स्टेज, कुठल्या स्टेजला क्रॉसिंग ओव्हर होत असतं. आपल्याला माहीत आहे की जी थर्ड स्टेज आहे दॅट इज द पॅचिटिन और पॅकिटिन स्टेज, यामध्ये होत असतं. मग बघा, करेक्ट ऑप्शन तुमचं कुठलं येतं यामध्ये, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम्स ॲट पॅचिटिन स्टेज ऑफ प्रोफेज 1. येस, फर्स्ट ऑप्शनच करेक्ट ऑप्शन आहे. बाकीचे बघा, सेकंडमध्ये तुम्हाला जायगोटीन स्टेज दिली, त्यामुळे हे ऑप्शन करेक्ट नाही. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स ॲट पॅचिटिन स्टेज ऑफ प्रोफेज 1. ओके, हे ऑप्शन करेक्ट आहे. यामध्ये का करेक्ट नाही, इथं तुम्हाला दिलं आहे नॉन होमोलॉगस क्रोमोझोम्स. ओके, अति घाई संकटात नाही. सो क्लिअर वाचायचं, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम दिलेलं आहे. नॉन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये होणार नाही. आपला क्रायटेरिया काय, होमोलॉगस, नॉन सिस्टर, पॅचिटिन. सो इथं तुम्हाला दिलं आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ पॅचिटिन स्टेज. इथं जायगोटीन दिलं म्हणजे इनकरेक्ट ऑप्शन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी.
नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलंय. आफ्टर मिओसिस 1 द रिझल्टंट डॉटर सेल्स हॅव. मिओसिस 1 झाल्यानंतर ज्या डॉटर सेल्स बनतील त्यामध्ये काय काय प्रेझेंट असेल बघा. इन टर्म्स ऑफ, आता पूर्ण जर तुम्ही ऑप्शन्स वाचले बघा, फर्स्ट ऑप्शन दिले 4 टाइम्स द अमाऊंट ऑफ DNA इन कंपॅरिझन विथ हॅप्लॉइड गॅमेट्स. तर ज्या गॅमेट्स बनतात त्यांमध्ये आणि जी तुमची मिओसिस 1 झाल्यानंतर सेल्स बनतात त्यातलं कंपॅरिझन विचारलंय. आणि अमाऊंट ऑफ DNA मध्ये म्हटलं आहे. ओके, अमाऊंट ऑफ DNA आपण कसं चेक करतो, सी वर्ड आपण किंवा सी त्याच्यासाठी यूज करतो बघा. सो ही तुमची पॅरेंटल सेल आहे, ही डिप्लॉइड आहे. ओके, दिस इज द पॅरेंटल सेल. ओके, ही तुमची काय पॅरेंटल सेल. या पॅरेंटल सेलमध्ये कारण तुमचं एस फेज झालेलं असेल, मिओसिस 1 तुम्ही करताय, एस फेज झालेलं आहे. एस फेज झाल्यामुळे जो अमाऊंट ऑफ क्रोमोझोम किंवा अमाऊंट ऑफ DNA असेल तो तुमचा काय असेल 4C. एस फेज झालेली आहे. त्यानंतर काय होणार आहे, मिओसिस 1. मिओसिस 1 झाल्यानंतर ज्या तुमच्या 2 सेल्स बनतील मिओसिस 1 नंतर, यांच्यामध्ये हाफ रिडक्शनल डिव्हिजन आहे. ओके, रिडक्शनल डिव्हिजन आहे त्यामुळे हे डिवाइड होऊन जाणार 2C आणि 2C. आपण अमाऊंट ऑफ DNA बघतोय 2C आणि 2C प्लस परत जेव्हा तुमची मिओसिस 2 होईल, मिओसिस 2 जेव्हा होईल, मिओसिस 2 झाल्यानंतर परत ज्या तुमच्या गॅमेट्स बनतील किंवा जे तुमचे पुढचे 4 डॉटर सेल्स बनतील त्यांमध्ये सुद्धा अमाऊंट ऑफ क्रोमोझोम जरी सेम असला बघा, इथं तुमचा 2N आहे, इथं N होणार, इथं सुद्धा NN राहणार. पण जेव्हा तुम्ही इथं मेटाफेज करत होता तेव्हा तुमच्याकडे अशा पद्धतीने क्रोमोझोम्स होते. डबल प्लेट होती क्रोमोझोमची. म्हणजे हाफ क्रोमोझोम्स वरती जात आहेत, हाफ क्रोमोझोम खालती येत आहेत. क्रोमॅटिड्स किती आहेत 2, म्हणून आपण इथं 2C लिहिलं. क्लिअर. जेव्हा तुम्ही मिओसिस 2 कराल तेव्हा हेच क्रोमोझोम ब्रेक होतील. अशी फेज असेल मिओसिस 2 साठी, हा सेंट्रोमियर तुटेल आणि वरती फक्त एक क्रोमॅटिड जाणार, खाली फक्त एक क्रोमॅटिड. म्हणजे अगेन अमाऊंट ऑफ DNA काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे इथं तुमचा 1C असे येतो. परत सांगते बघा, पॅरेंटल सेलमध्ये 4C कॉम्बिनेशन होतं. डिव्हिजन झाल्यानंतर हाफ क्रोमोझोम इथे गेले, हाफ क्रोमोझोम इथे गेले. म्हणजे तुमचा नंबर ऑफ DNA क्रोमोझोम सुद्धा चेंज झाला. हाफ क्रोमोझोम इथे गेल्यामुळे इकडे तुमचा DNA अमाऊंट 2C झाला, इकडे सुद्धा 2C झाला. मिओसिस 2 मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम सेम राहिले. ओके, वरती तुमचे जर 23 होते तर खाली 23 राहिले. पण हा कंटेंट कसा चेंज झाला, इकडे तुमचा क्रोमोझोम डायड फॉर्ममध्ये होता आणि जेव्हा तो मिओसिस 2 झाली त्यानंतर क्रोमोझोम हा मोनाड फॉर्ममध्ये गेला. त्यामुळे अगेन DNA कंटेंट चेंज झाला, हा 2C वरून 1C गेला. म्हणजे यामध्ये बघा करेक्ट ऑप्शन तुमचं बसतं कुठलं, ऑप्शन नंबर C बघा. ट्वाइस द अमाऊंट ऑफ DNA इन कंपॅरिझन विथ हॅप्लॉइड गॅमेट. तुम्हाला विचारलं कोणतं, आफ्टर मिओसिस 1. मिओसिस 1 नंतर या सेल्स होत्या, यांचा जो अमाऊंट ऑफ DNA आहे हा गॅमेट्सपेक्षा ट्वाइस असा आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C. नेक्स्ट बघा, द स्टेज ड्युरिंग विथ सेपरेशन ऑफ पेयर्ड होमोलॉगस क्रोमोझोम्स बिगिन. ओके, कुठल्या स्टेजमध्ये पेयर्ड होमोलॉगस क्रोमोझोम जे आहे हे सेपरेट व्हायला सुरुवात होते, दॅट इज द डिप्लोटिन स्टेज. कारण होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येतात किंवा पेअर करून काय करतात, रिकॉम्बिनेशन हे कुठल्या स्टेजमध्ये होतं, पॅचिटिन. आणि त्याच्यानंतर जेव्हा सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होतो तेव्हा त्यांची पेअरिंग तुटायला सुरुवात होते. सो विच स्टेज, डिप्लोटिन स्टेज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन मिओसिस क्रॉसिंग ओव्हर इज इनिशिएटेड ॲट. क्रॉसिंग ओव्हर कुठल्या स्टेजमध्ये होतं तुमचं, पॅचिटिन स्टेजमध्ये क्रॉसिंग ओव्हर स्टार्ट होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द कॉलम आहे, कुठल्या स्टेजमध्ये काय होतं हे बघायचं आहे. सो फर्स्ट दिलं आहे पॅचिटिनमध्ये आपल्याला माहिती आहे देअर इज क्रॉसिंग ओव्हर ऑफ क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम्स. देन सेकंड दिली आहे मेटाफेज 1. बघा मेटाफेज 1 मध्ये क्रोमोझोम्स हे इक्वेटोरियल प्लेटला येऊन उभे राहतील. पण मेटाफेज 1 मध्ये किती प्लेट्स बनतात, 2 प्लेट्स बनतात. ओके, सो क्रोमोझोम अलाइन ॲट द इक्वेटोरियल प्लेट. बघा एचं 3 कुठे दिले तुम्हाला, ऑप्शन नंबर C. ओके, बाकी क्रॉस चेक करा. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्स इक्वेटरला येतात. त्यानंतर बघा सीचं सेकंड आहे का, डायकायनेसिसमध्ये टर्मिनलायझेशन होतं. येस बरोबर, डायकायनेसिसमध्ये चायझमाटा टर्मिनलाइज होतो. त्यानंतर डीचं 1 आहे का बघा, जायगोटीनमध्ये होमोलॉगस क्रोमोझोम जवळ येतात, पेअरिंग होते आणि सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अगेन मॅच द कॉलम दिलंय, सिनॅप्सिस अलायन्स. बघा कॉलम ए मध्ये दिलंय सिनॅप्सिस अलायन्स होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, सिनॅप्सिस कुठल्या स्टेजमध्ये होतं, जायगोटीन स्टेजमध्ये. त्यानंतर सिंथेसिस ऑफ RNA अँड प्रोटीन हे कुठल्या फेजमध्ये होतात,
तुमच्या G2 फेजमध्ये. नंतर ॲक्शन ऑफ एन्झाईम रिकॉम्बिनेज. रिकॉम्बिनेज कुठल्या फेजसाठी लागणार, ज्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होईल. क्रॉसिंग ओव्हर कुठे होतं, पॅचिटिन स्टेजमध्ये. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे बघा, सेंट्रोमियर्स डू नॉट सेपरेट बट क्रोमॅटिड्स मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल. ॲनाफेज 1 मध्ये सेंट्रोमियर सेपरेट होत नाहीत, पण तरी तुमचे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत ते अपोजिट पोल्सला जातात. बघा कसं, हे तुमचं मेटाफेज 1 आहे. 2 प्लेट्स बनतात मेटाफेज 1 मध्ये. ही एक प्लेट अशी बनणार, ही एक प्लेट अशी बनणार. ॲनाफेजमध्ये या 2 क्रोमॅटिड्स वरती जातील, ॲनाफेज 1 मध्ये या 2 क्रोमॅटिड्स खालती जातील. ओके, सो बघा करेक्ट ऑप्शन जे आहे ते तुमचं कुठलं आहे. करेक्ट ऑप्शन बघा, फर्स्टचं आपण काय बघितलं, जायगोटीन. त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ RNA अँड प्रोटीन. हे कधी होणार तुमचं, एक सेकंड, सिंथेसिस ऑफ RNA अँड प्रोटीन G2 फेजमध्ये होणार. त्यानंतर काय विचारलंय, ॲक्शन ऑफ एन्झाईम रिकॉम्बिनेज. रिकॉम्बिनेज कधी काम करणार, पॅचिटिन स्टेजमध्ये काम करणार. आणि सेंट्रोमियर्स डू नॉट सेपरेट बट क्रोमॅटिड्स अपोजिट पोलला मूव्ह होतात. हे कुठल्या स्टेजमध्ये होतं, ॲनाफेज 1 मध्ये. ओके, ॲनाफेज 2 मध्ये काय होणार, सेंट्रोमियर स्प्लिट होणार. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, given below is the representation of certain event with a particular stage, a type of cell division, which is the stage. तुम्हाला एक डायग्राम दिली आहे, कुठल्या स्टेजमध्ये होतं आहे बघा, प्रोफेज 1, प्रोफेज 2, प्रोफेज ऑफ मायटोसिस, बोथ प्रोफेज अँड मेटाफेज ऑफ मायटोसिस. सगळ्यात आधी इथं तुम्हाला दिसतंय की हे जे आर्म्स आहेत यांनी आपलं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलं आहे. जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलं आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. मग हे मायटोसिसमध्ये होऊ शकतं का, मायटोसिसमध्ये आपण कधी जेनेटिक मटेरियल एक्सचेंज करत नाही. सो हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. 2 ऑप्शन उरले, प्रोफेज 1 अँड प्रोफेज 2. कुठल्या स्टेजमध्ये आपण रिकॉम्बिनेशन करत असतो, पॅचिटिन स्टेज. मग पॅचिटिन स्टेज तुमची कधी येत असते, प्रोफेज 1 मध्ये. सो करेक्ट ऑप्शन इज प्रोफेज 1 ऑफ मिओसिस. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द मिओटिक स्टेज इन विच द होमोलॉगस क्रोमोझोम्स सेपरेट while the sister chromatids remain associated. आत्ताच आपण बघितलं की जी ॲनाफेज 1 आहे, ॲनाफेज 1 मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्स हे एकमेकांपासून दूर जातात, पण या सिस्टर क्रोमॅटिड्स अशाच अपोजिट पोल्सला सोबत जातात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय तुमचं, ॲनाफेज 1. नेक्स्ट बघा, सिनॅप्सिस अकर्स बिटवीन. कोणामध्ये होतं, कुठल्या स्टेजमध्ये होतं सिनॅप्सिस, जायगोटिन स्टेजमध्ये. ओके, जायगोटिन स्टेजमध्ये 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स हे जवळ येतात. जवळ आल्यानंतर यांच्यामध्ये एक प्रोटीनचा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, ज्याला आपण म्हणतो सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. आणि पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स यालाच आपण म्हणतो सिनॅप्सिस. मग सिनॅप्सिस कुणामध्ये होणार आहे बघा, 2 होमोलॉगस क्रोमोझोम. क्लिअर. नेक्स्ट, द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन क्रोमॅटिड्स अँड पेयर्ड homologous chromosomes during first meiotic division is called as. जेव्हा एक्सचेंज काय विचारलं, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. ओके, पेयर्ड होमोलॉगस क्रोमोझोमचं जेव्हा एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होतं त्या फेजला आपण काय म्हणतो, दॅट इज द क्रॉसिंग ओव्हर ऑफ पॅचिटिन फेज. ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. चायझमेटा म्हणजे एक्स शेप स्ट्रक्चर बनतं आणि सिनॅप्सिस आत्ताच आपण बघितलं होमोलॉगस क्रोमोझोमची पेअरिंग होते, त्याला आपण म्हणतो सिनॅप्सिस. नेक्स्ट बघा, मिओसिस इज इव्होल्युशनरी सिग्निफिकंट बिकॉज इट रिझल्ट्स इन. बघा, मिओसिसचा इव्होल्युशनमध्ये कसा फायदा होतो. ऑप्शन्स काय दिले बघा, जेनेटिकली सिमिलर डॉटर्स. मिओसिसमध्ये जेनेटिकली सिमिलर डॉटर्स मिळतील का, 4 डॉटर सेल्स, एग्ज अँड स्पर्म अँड रिकॉम्बिनेशन. इव्होल्युशन हे का होत असतं बघा, इव्होल्युशन म्हणजे काय, आपल्यामध्ये किंवा कुठल्याही स्पीशीजमध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत. आणि हे ग्रॅज्युअल चेंजेस का होत आहेत, कारण काहीतरी नवीन रिकॉम्बिनेशन्स बनत आहेत. सो करेक्ट आन्सर इज रिकॉम्बिनेशन. मिओसिस हे इव्होल्युशनशी का जोडलं गेलं आहे, कारण त्यामध्ये कंटिन्युअस काय होत आहेत, रिकॉम्बिनेशन. रोज नवीन, दरवेळेस काहीतरी नवीन रिकॉम्बिनेशन्स बनतील आणि तसे गॅमेट्स बनतील, तेच गॅमेट्स पुढे रिप्रोडक्शन करतील. आलं लक्षात. सो करेक्ट ऑप्शन इज रिकॉम्बिनेशन. मिओसिस 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिओसिस 2 परफॉर्म्स सेपरेशन ऑफ सेक्स क्रोमोझोम्स, सिंथेसिस ऑफ DNA अँड सेंट्रोमियर, सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स अँड सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. ओके, मिओसिस 2 मध्ये काय होणार बघा, सेक्स क्रोमोझोमचं सेपरेशन होईल का मिओसिस 2 मध्ये. मिओसिस 2 परफॉर्म्स. ओके, एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम. ओके, हे वेगवेगळेच जाणार. ऑलरेडी ते पहिल्याच फेजमध्ये जातील, जुडलेले नसतात ते.
त्यानंतर सिंथेसिस ऑफ DNA अँड सेंट्रोमियर एस फेजमध्ये होतं. सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम मिओसिस 1च्या ॲनाफेज 1मध्ये होतं. सो करेक्ट ऑप्शन इज सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. जेव्हा मिओसिस 2मध्ये ॲनाफेज 2 येते त्यावेळेस हे असे तुमचे 23 क्रोमोझोम्स, ह्युमनचं जर आपण बघितलं हे 23 क्रोमोझोम ही मेटाफिजिक प्लेट आहे, इथून तुटायला सुरुवात होते. म्हणजे कोण सेपरेट होत आहे, तुमचे सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होत आहेत. सो करेक्ट ऑप्शन इज सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. सो हे आपण सेल सायकल, सेल डिव्हिजनचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. असेच ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट आपण आपल्या ह्युमन हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरवर PYQ सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करून विचारू शकता.